नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश कुमार रूपलाल रहांगडले, विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील घटक 19 माझी आनंदायी शाळा याविषयी माहिती बघणार आहोत। सांगा पाहू। विद्यार्थी मित्रांनो, इथे हसत खेळत शिकणाऱ्या काही मुलांची चित्रे दिलेली आहेत। या चित्रांपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणते चित्र आवडले? बघा, पहिल्या चित्रात मुले प्रयोग करत आहेत, दुसऱ्या चित्रात मुले पेंटिंग करत आहेत, चित्रे काढत आहेत, तिसऱ्या चित्रात बघा वाचनालयाचे चित्र आहे, मुले पुस्तक वाचायला घेत आहेत, चौथ्या चित्रात मुले फुटबॉल खेळत आहेत, काही मुली दोरीवरून उड्या मारत आहेत। या मोठ्या चित्रात मॅम विद्यार्थ्यांना पृथ्वीचा गोल शिकवत आहेत। यापैकी तुम्हाला कोणते चित्र आवडले ते सांगा। वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे चित्र आवडू शकते। ते चित्र सर्वात जास्त का आवडले याची नोंद तुम्हाला तुमच्या नोंदवहीत करायची आहे। शाळेत आपण शिकण्यासाठी येतो, शिकता शिकता खूप मित्रमैत्रिणी मिळवतो, एकमेकांच्या मदतीने अभ्यास करतो, अभ्यासाच्या बरोबर खेळही खेळतो, एक डबा खातो, स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होतो, सहलीला जातो, वर्ग स्वच्छ ठेवायला आणि सजवायला आपल्याला आवडते। अशा कितीतरी गोष्टी आपण एकत्र येऊन करत असतो। एकमेकांच्या बरोबर कोणतीही गोष्ट करण्यात मजा येते। वर्गातील प्रत्येक मुलामुलीला शिकण्यातील मजा घेता येईल यासाठी आपल्याला काय बरे करता येईल सांगा विद्यार्थी मित्रांनो। आपल्याला एकमेकांसोबत हसत खेळत अभ्यास आणि इतरही जे कामे आहेत ते करावे लागेल। माहित आहे का तुम्हाला? मला पत्र आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील कोळवली गावातील ही गोष्ट आहे। मुलांना पोस्टाचे काम समजावे म्हणून शिक्षक त्यांना पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन गेले। पोस्टाची सर्व माहिती त्यांनी मुलांना दिली। या कामाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून त्यांनी एक गंमत केली। सगळ्या मुलांच्या नावे त्यांनी एक पत्र पाठवले। या पत्रात त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, खेळातील प्रगती, स्वभाव, आवड निवड याबद्दल माहिती दिली। आपल्या नावाचे पत्र पाहून मुलांना खूप आनंद झाला। मला पत्र आलं असे म्हणत ती सर्वांना ते पत्र दाखवू लागली। त्यातील काही मुलांनी शिक्षकांना पत्राचे उत्तरही पाठवले। दिवाळीला सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शिक्षकांना शुभेच्छा पत्र पाठवले। काही दिवसानंतर शिक्षकांनी मुलांना ईमेलने पत्र कसे पाठवायचे हे शिकवले। शिक्षकांनी पाठवलेल्या एका पत्रामुळे मुलांच्यात नवा उत्साह संचारला। मुलांची शाळा ही आनंदायी शाळा झाली। करून पहा। वर्गातील मुलामुलींनी 3 पायाची शर्यत लावा। काही जोड्या न पडता न अडखडता शेवटपर्यंत का पडू शकल्या? तर बघा, आपण जेव्हा एकमेकाला साथ देतो, मदत करतो, तोल सांभाळणे असो किंवा अन्य इतर बाबी असतील, यामुळे ज्यांनी शेवटपर्यंत एकमेकाला सांभाळलं ते शर्यत जिंकले। पडताना काही जोड्या का पडल्या? कारण त्यांचं ताळमेळ बरोबर नव्हतं। एकमेकांना मदत केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते। काम करताना आनंद मिळतो। एकमेकांना मदत करण्यासाठी एकमेकांच्या गरजा आणि अडचणी समजून घ्यायला हव्यात। आपल्या शाळेतील मुलामुलींच्या गरजा आणि अडचणी आपण समजून घेतो का? आपल्या वर्गात नव्याने प्रवेश घेतलेला कोणी मुलगा किंवा मुलगी असेल, कोणी आई वडिलांपासून दूर राहून शिक्षण घेत असेल, कोणी घरी आपल्यापेक्षा वेगळ्या भाषेत बोलत असेल, कोणाला मदत करायला ताई किंवा दादा असतील तर कोणाला नसतील, अशा आणि इतर काही विविधतेमुळे प्रत्येकाच्या गरजा निरनिराळ्या असतात। या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। शाळेत आपल्याला वेगवेगळी मुले भेटतात। आपल्यापैकी काही जणांना दिसत नाही किंवा ऐकू येत नाही, काही मित्रमैत्रिणी सहजपणे चालू शकत नाही। आपल्या अशा मित्रमैत्रिणींच्या गरजा आपल्यापेक्षा वेगळ्या आणि विशेष असतात। त्यांच्या सहवासातूनच आपल्याला त्या समजू लागतात। विद्यार्थी मित्रांनो, शाळेत असताना आपल्याला या विविधतेचा स्वीकार करून कुणाचेही मन दुखणार नाही किंवा आपण त्याला मदत करूया या भावनेने आपल्याला या शाळेत शिकायचं असतं। सांगा पाहू,
तुमच्या आसपास दृष्टीहीन किंवा कर्णबधिर मुले राहतात का? विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला नोंद करायची आहे. ती मुले शाळेत येतात का? तुमच्या पहिलीच्या वर्गात होता तेव्हा तुमच्या वर्गात किती मुली होत्या आणि आता किती मुली आहेत, या बाबी तुम्हाला नोंद करून ठेवायच्या आहेत. शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक मुलामुलीला मिळाला पाहिजे. विशेष गरजा असलेल्या सर्वांनाच शिकण्याचा अधिकार आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांचे कितीतरी पालक आपल्या मुलांना जिद्दीने शाळेत पाठवतात. शासनही अशा विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवते. तुमच्या माहितीत जर विशेष गरजा असलेली काही मुली असतील तर त्यांच्याविषयी त्यांच्या पालकांना किंवा शिक्षकांना आवर्जून सांगा. तेही अशा मुलींना शाळेत पाठवण्यास प्रोत्साहन देतील. मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कित्येक पालकही मुलींनी शिकावे म्हणून प्रयत्न करतात, मात्र कधी कधी भावंडांना सांभाळणे, विहिरीवरून पाणी भरणे, घरकाम करणे अशी कामे मुलींवर सोपवली जातात. त्यामुळे त्यांचे शिक्षण रखडते किंवा बंद पडते. अशा किंवा कोणत्याही कारणांमुळे मुलीचे शिक्षण बंद पडता कामा नये. मुलींनाही शिक्षणाचा आनंद मिळाला पाहिजे. करून पहा. तुमच्या वर्गातील मुले आपल्या घरी आईबाबांशी कोणत्या भाषेत बोलतात याची माहिती करून घ्या. शाळेतील शिक्षण घेण्याची आपली भाषा एकच असली तरी घरी आपण आपल्या मातृभाषेतून बोलतो. काहींची मातृभाषा गुजराती असेल, काहींची मातृभाषा तेलुगू असेल, काहींची हिंदीत असेल, तर काहींची कानडी भाषा असेल. अशा वेगवेगळ्या मातृभाषा असलेले मित्र आपल्या शाळेत मिळतात. शाळेत आपण सर्वजण गणवेश घालून येतो, मात्र ज्या दिवशी गणवेश न घालता आपल्या आवडीचे कपडे घालून यायचे असतात तेव्हा वर्ग कसा रंगीबिरंगी दिसतो. आपल्या वर्गात विविधता आहे म्हणून तर मजा आहे. आपल्या चालीरीती, भाषा, जेवणाखाण्याच्या सवयी वेगवेगळ्या असल्या तरी माणूस म्हणून आपण एकमेकांसारखेच आहोत. एकमेकांच्या विविधतेबद्दल आपण जेव्हा आदर बाळगतो, एकमेकांना मदत करतो, तेव्हा शाळेत आपल्याला खूप मजा येते. शाळा आनंददायी होते. काय करावे बरे? पिंटू आणि पिंकी या दोघांना बालगटात प्रवेश मिळालेला आहे. त्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी शाळेची बस येते, मात्र शाळेत जायचे नाही म्हणून ते रोज रडतात. शाळेत का जायचे असते हे तुम्ही त्यांना कसे समजावून सांगाल? तर विद्यार्थी मित्रांनो, शाळा म्हणजे मजाच मजा, आनंद आनंद, नवीन नवीन मित्र, नवीन परिसर, नवीन गुरुजी, नवीन मॅडम, अशा विविध गोष्टी तुम्ही त्यांना पटवून सांगायचं. शाळेत खूप मजा येते, खूप खेळायला मिळते, छानसं जेवण मिळते. या बाबी जर तुम्ही पिंटू आणि पिंकीला समजावून सांगितलं तर ते शाळेत जायला नक्कीच तयार होतील. आपण काय शिकलो? विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपण काय काय शिकलो ते बघूया. शाळेमुळे आपल्याला निरनिराळे मित्र आणि मैत्रिणी मिळतात. शाळेमुळे आपली आपल्या देशातील विविधतेशी ओळख होते. शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक मुलीला मिळाला पाहिजे. मुले, मुली आणि विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती अशा सर्वांनाच शिकण्याचा अधिकार आहे. एकमेकांना मदत करत आणि एकमेकांची मदत घेत शिकल्याने शिकण्यातील मजा वाढते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.